मित्रांनो, आज निघालोय महाडला आणि उद्या जायचं रत्नागिरीला. आमचा अचानक भयानक कार्यक्रम निघालाय. मी एकटाच निघणार होतो आज रात्री, पण हे लोक पण निघाले. नवरे पण निघाले. नेहमीच्या हॉटेलमध्ये थांबलोय नवरत्नमध्ये. हा, नाईटचा व्यू कसं भारी वाटतंय. नाईटला गाडी काढून देत नाही मला कधी. आज कशी काय मला गाडी काढून दिली अश्विन कळत नाही. अचानक निघालो आम्ही आज महाडला. उद्या जायचं रत्नागिरीला, थोडं काम आहे. महाडला जाऊ दादाकडे. सकाळी जाऊ दादाच्या गाडी. दादा गाडी घेईन. सहसा नाईट ड्राईव्ह करून देत नाही मला वाटते. ही माझी सेकंड टाईम असेल गावी जायची. हो ना ग. मागं मेमध्ये गेलो होतो संस्कारला घेऊन. संस्कारची होती एक्झाम कर्जतला. एक्झाम संपल्यानंतर आम्ही दोघं गावी गेलो होतो. त्यानंतर आजची सेकंड टाईम. आता अश्विनी आणि सावे आहे सोबत. नाईटला का थोडं गाड्या कमी असतात रस्त्याला, पण कसं लाईट यायचं समोरून डायरेक्ट डोळ्यामध्ये लाईट येते, ती चायना लाईट. बाकी प्रॉब्लेम काही नाही एवढा. आपण सांभाळून गाडी चालवली तर काय प्रॉब्लेम आहे. रोड तर पूर्ण खाली आहे. आज निघणार होतो दुपारीच, पण दुपार करता करता संध्याकाळ झाली. नंतर मग म्हटलं काय निघूया आपण. नाही तर जाणार तो रात्री जेवून एस टीने गेलो असतो. काय माहिती, अचानक निघालो आम्ही दोघं पण. आशू पण निघाले आणि साबू पण निघाला. नाईटचा व्ह्यू बघायला किती भारी वाटतं बघा. साईडला लाईट्स आहेत, त्याच्यामुळे कुठं वाटत नाही आहे. रस्ता पूर्ण मोकळाच आहे. भारी वाटतं पण वातावरण. पाऊस पण नाही आहे. मला वाटलं पाऊस येईल आता, पण अजून पाऊस नाही आला. पण नशीब. पोचलो इंदापूर. संध्याकाळ आहे रे पूर्ण. दिवसा रात्र आहे म्हणून. दिवसा बघशील तर मानगाव आणि इंदापूर ट्रॅफिक असते. घेऊ होतं ना काही. इंदापूर सोडलं आणि अचानक पाऊस चालू झाला बघा. थोडाच पाऊस येतो रे. मानगाव झाला पुढं काही दिसतच नाही आहे. मानगाव गेलं पाऊस चालू झाला. रात्री ट्रॅफिक कमी असते रे. हे बघ ट्रॅफिक नाही एवढी. नाईटला द्यावं लागलं तर परत नेक्स्ट टाइम. हे मानगाव सिटी. आता येईल मानगाव डेपो. मित्रांनो, मागच्याच संडेला कधी आलो होतो आपण मानगाव. तेव्हा दिवसाचा व्ह्यू बघितला असेल. नाईटला मानगाव डेपो. त्या संडेला येऊन गेलो. तर बघितलं असेल तर मागचा व्हिडिओ बघा. आता 8 दिवस झाले परत आलो. जरा काम आहे. नमस्कार मंडळी. आता नेक्स्ट डे सकाळी निघालो रत्नागिरीला. रात्री पोचलो आम्ही काहीतरी 11:15 वाजता, काही 10:30 पोचलो. आता निघालो रत्नागिरीला. दादा, वहिनी, संस्कार आणि मी चौघच चाललो आहे. अश्विनी नाही आली, सावे पण नाही आला. ते थांबलेत महाडलाच. तेच बोलतोय बायपासला असं जाऊ शकतो. बायपास आहे तो. बायपास जाऊ शकतो. बायपास त्यासाठी ठेवलाय. बायपास रोडला जाऊ शकतो. संस्कार बघ रे हो इकडे. MSAB एक नंबर.
आता महाडवरून निघालो, हायवेला चाललो आता हायवे लागलाय. दादाच गाडी चालवते, तर ह्या रूटचं मला एवढं माहीत नाही आहे. दादाचा नेहमीचा रस्ता आहे, कारण त्याचं स्कूल पण ह्याच रूटला आहे, पोलादपूरच्या अलीकडे काहीतरी. ज्या शाळेवर तो शिक्षक आहे ना, तो हाच रूट आहे. इथून काहीतरी 10 किलोमीटरवर असेल त्या शाळा. इथं पुढे टोल नाका आहे बघा, टोल नाका पण आहे. रस्ता भारी केला आहे पण आता, मुंबई गोवा हायवे. सकाळचं वातावरण भारी आहे बघा. ट्रॅफिक पण नाही आहे, रस्ता पूर्ण मोकळा आहे. त्याच्यामुळे दादा पण चालला तर स्पीडनेच. राईट साईडला बघा डोंगरावर धुकं दिसतंय का? खूप छान धुकं पडलंय. डेपोवरती आहे ना, भारी केलं. आधीपासून असं आहे का? नाही, आता केलं खाली गेलं ना त्यांनी, वरून ब्रिज करत होते ते, बोलले वरून हाईट नाही होणार, खाली करा. बघितलं का पोलादपूर रस्ता किती भारी केलं आहे खोदून, आणि वरती डेपो आहे. आता पुढे घाट येईल. छोटा घाट गेल्यानंतर पुढे कशेडीचा बोगदा येईल. पूर्वी कशेडीचा घाट पूर्ण करायला 1 तास लागायचा, आणि आता तो कशेडीचा बोगदा केल्यामुळे 10 मिनिटात माणूस डोंगर पार करतोय. तर दाखवतो तुम्हाला एक कशेडीचा बोगदा येईल तो. हा समोर डोंगर दिसतोय ना, त्या डोंगरावरून पहिला रस्ता होता, घाट रस्ता होता, कशेडी घाट. पूर्ण असं वळसा घेऊन यायला लागायचं. मंदिर आहे ते, कशेडी बंगल्याचं मंदिर आहे तेच पांढरं. आता आला कशेडीचा बोगदा, समोर दिसतोय बघा कशेडीचा बोगदा. किती भारी वाटतो रे बोगदा. लाइटिंग वायटिंग खतरनाक केले. या बोगद्यामुळे बघा 1 तासाचं अंतर 10 मिनिटावरती आलंय. दगड आहे का? रस्ता केले वाटतं साईडला, तिकडे जायला पलीकडे. त्याच्यात काय झालं ना, ही गाडी तिकडे जायचं जाऊ शकतो. इमर्जन्सी फोन पण दिले, गाडी तिकडे रस्त्याला तर इकडे येऊ शकते, इकडे रस्त्याला तर इकडे पास होईल. मध्ये दिले ते रस्ता पास व्हायला ठीक आहे, तिकडे जाऊ शकतो. ते फॅन ठेवले व्हेंटिलेशन, टेक्नॉलॉजी वापरतो. कशेडीचा बोगदा संपला आता. खूप भारी बनवलं पण. आत्ताच बारीक बारीक पाऊस पडून गेला, डोंगरावर ढगवा कशा आले ते, किती भारी वाटते ना. बघितलं का ढग किती भारी वाटतात ना. वाव, खूपच छान आहे बघ ना, एकदम जवळ वाटतं, एकदम जवळ. रस्त्याच्या मध्येच मंदिर बघा, भारी आहे ना, एकदम सेंटरलाच रस्त्याच्या मध्येच. खेडला पोहोचलो काय आपण आता.
ही आहे खेडची जगबुडी नदी. नदी केवढी मोठी आहे बघा. आणि बाजूला काम चालू आहे ब्रिजचं. नेहमी पाणी भरतं ना इकडे, त्याच्यामुळे वाटतं. नवीन ब्रिजचं काम चाललंय बाजूलाच एकदम. राईट साईडला बघा खेड रेल्वे स्टेशन आले. गेट दिसतो का समोर तो बघा. आत्ता चालू झालंय भोसते घाट. संस्कारच्या हॉस्टेलच्या खिडकीतून दिसतो आहे ना रे. ज्या हॉस्टेलला होता ना संस्कार तिथून. आता सुमेध बघत असेल ना रे भोसते घाट. आता त्याच हॉस्टेलला सुमेध आहे. जाताना सुमेधला घेऊन जायचं आहे. तुम्हाला दाखवतो सुमेधचं हॉस्टेल कसं आहे ते. एरिया बरंच मोठा आहे. लेफ्ट साईडला बघा परशुराम मंदिर आहे चिपळूणच्या आधी. आता हा परशुराम घाट आहे. घाटातून चाललो आहे. खाली बघितलं ना पूर्ण चिपळूण शहर दिसतंय. पूर्ण दिसतं शहर. परशुराम घाट पण थोडं डेंजरस आहे. खाली दिसतं का वाईट वाईट पूर्ण सगळं. ते पूर्ण सिटी आहे. थांबव जरा 2 मिनिटं बघूया कसा धबधबा आहे तो. काही नंबर दिसतो एकदम भारी. सकाळची पण गर्दी खूप आहे इथे. काय गाडी आहे. बापरे. चला आपण मग बघूया ना कसा धबधबा आहे तो. लांबूनच बघूया. खूप मोठा आहे रे. उंचावरून पडतो एकदम. मित्रांनो जर तुम्ही चिपळूण शहरात येणार असाल तर परशुराम घाटामध्ये बघा हा मोठा धबधबा आहे. तुम्ही पावसामध्ये त्याचा आनंद घेऊ शकता. किती मोठा धबधबा आहे बघा. संस्कार नाही आला काय. भारी आहे रे. डेंजरस आहे पण. धबधबा बघून झाला. आम्ही फोटो पण काढले. पण संस्कार काही गाडीतून बाहेर आलाच नाही. त्याला सारखं बाहेर यायला आवडत नाही गाडीतून. सकाळी लवकरच निघालो होतो. त्याच्यामुळे तर थांबलो नाश्ता करायला. नाश्ता करू आणि पुढे निघू मग.
वेटिंग आहे वेटिंग लय वेटिंग अशी वाटते वेटिंगच आहे. सेल्फी आहे सेल्फी. आहे. ₹100 अनलिमिटेड आहे नाश्ता. पण टायमिंग असतो सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत. किती पण नाश्ता करा तुम्ही. त्याच्यामुळे रश खूप असते सकाळी इथे. एवढं भारी हॉटेल आहे नाही, मस्त हॉटेल आहे. असं रिसॉर्टसारखं वाटतंय हॉटेल ते. बाजूला कॉलेज आहे. आता चाललो रत्नागिरीला. हे मला वाटते सावर्डेच्या पुढं हॉटेल आहे. हॉटेल ओशियानो पॅसिफिक. गार्डन, रेस्टॉरंट, गेस्ट रूम पण आहेत, बँक्वेट हॉल पण आहे, पार्किंग पण आहे, इथे ईव्ही मशीन पण आहे. खूप छान आहे. कधी तर राहणार असेल तुम्ही रत्नागिरीला वगैरे या साईडला तर हायवेलाच हॉटेल आहे. खूप छान आहे. येऊ शकता नाश्ता करायला. आम्ही पुढे गेलो होतो, परत रिवर्स करत आलो. वहिनीने दाखवलं हॉटेल ते. छान आहे हॉटेल. नाश्ता करून झाला आता. बाय. निघालो आता. अरे फोटो काढायचे आहेत ना इथे हातीच्या जवळ. चला काढूया फोटो. चला निघूया आता आपण रत्नागिरीसाठी. चला बसले का सगळे. बारीक बारीक पाऊस चालू झाला बघा. पण इकडे आजूबाजूचा निसर्ग खूप छान बघायला. मला वाटतं आता संगमेश्वर येईल. संगमेश्वर स्टेशन. संगमेश्वर आमच्या बहिणीचं गाव. हा बघा ब्रिज आहे. ब्रिजच्या पुढेच संगमेश्वर स्टेशन आहे राईट साईडला. इथून पुढून रस्ता आहे आणि त्यांच्या गावी झालं त्या ब्रिजच्या अलीकडे रस्ता आहे. संगमेश्वर स्टेशन. स्टेशनच्या पुढे बोगदा आहे आणि बोगद्याच्या वरती त्यांचं गाव आहे वाडी. हा ब्रिज वाडा नवीन बांधला आहे आता. मागे इथे रस्ता खराब होता त्यांच्या गावाला तेव्हा. आता पुढे गणेश मोदकवाला आहे. फेमस दुकान आहे ते. खास मोदकसाठी स्पेशल आहे ते. व्हरायटी पण आहे मोदकची. बऱ्याच प्रकारचे मोदक आहेत तिथे. तुम्हाला दाखवतो आता बघा. गणेश मोदक फेमस. हे दुकान मला माहीत नव्हतं, पण दादा वाटतं येतो नेहमी इथे. नको. किती प्रकारचे मोदक आहेत ते बघा. खूप भारी आहे दुकान आहे. वहिनीने मोदक घेतले 2-3 पॅकेट. बॉक्स घेतले बॉक्स 2-3 बॉक्स घेतलेत. आमच्यासाठी पण घेतला आहे, ताईसाठी पण घेतला आहे. आता चाललो आहे. इथून दिसतो का त्यांचं गाव, जो बोगद्याच्या वरती डोंगरावरती दिसतो का राईट साईडला. आणि खालून बोगदा आहे. निसर्ग किती हिरवागार आहे बघा. पावसातून छान वाटतं इथे. ग्रीनरी पूर्ण. इथे थोडा रस्ता खराब आहे बघा. 1 वे चालू आहे. काम चाललंय. वाडी खाली गेली पूर्ण. मला वाटतं भराव टाकून रस्ता चालू केला वरती. आता फायनली पोचलोय रत्नागिरीमध्ये. आता समोर गोवा पणजी.
आणि राईटला रत्नागिरी हातकंबा. ह्या फाट्यावरून आतमध्ये राईटला जायचं. हे रोडचं काम सगळं आता झालं आहे, आधी नव्हतं. वन वे होता. म्हणजे दादा जेव्हा इथे रत्नागिरीला होता DEDला, त्यावेळेस हा सिंगल रस्ता होता हातकंब्याचा वगैरे. एवढा मोठा रस्ता नव्हता. तेव्हा बाय रोडने आलो होतो STने. आता कुठे, बऱ्याच वर्षाने आलो होतो आम्ही बाय रोड. मागे एकदा आलो होतो तेव्हा ट्रेनने आलो होतो. भारी डेव्हलप झालं आता. पुढे रस्ता कसा केला बघा, डोंगर खोदून मधून रस्ता केला आहे. दिसतंय का, डोंगराच्या मधून रस्ता केला आहे. छान केलं आहे पण. आता पोचलो खेडशीला, रत्नागिरी खेडशी. ताईचं पण हाच गाव आहे आणि दादाचे मित्र आहेत ते मोहिते सर, त्यांचं पण हाच गाव आहे खेडशी. काय हायस्कूल दहावीपर्यंत. आपलं कसं आहे, लाल बहादूर शास्त्री नागाव असं माहितीच आहे. इथं राईट मारला की मोहितेकडे गेला. सविता इथं लेफ्टला. फायनली पोचलो आहे ताईच्या घरी. आता हिमची मोठी ताई म्हणजे मोठ्या मावशीची मुलगी, तिच्या गावी आलो आहे. रत्नागिरी स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावरती बघा. गेलं तर कायच नव्हतं इकडे, काहीच नव्हतं ते. आता मी पण डोंगर होता फक्त. मी पण माझ्याकडे तेवढं कुठं नव्हतं ते. ताईचं घर होतं आणि बाजूच होतं त्यांच्यात, बाकी सगळं डोंगर होता. ही आमची मोठी ताई. रत्नागिरी खेडशी. आणि हे आहे ताईचं घर. केवढं मोठं घर आहे बघा. घराचं नाव दिले दत्तगुरू. ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस बाजूला काहीच नव्हतं. हे घरं वगैरे सगळे नंतर झालेत. ताईच्या बाजूला एकच घर होतं, बाकी पूर्ण डोंगर होता. आता किती घरं झालीत बघा. मेंबर वाढले त्याच्यामुळे आम्ही चालत पुढे फाट्यापर्यंत. हो है ना संस्कार, आपण दोघं जाऊया. होय. साईड दे गाडी आली आहे. साईड होत नाही ती. हो भारी आहे रे. आम्ही चाललोय आता त्या फाट्यापर्यंत. बास्केटबॉलचं कोर्ट पण दाखवले ते. पुढे आहे ते कोर्ट आहे बास्केटबॉलचं तिथं. हो काय. हो. सकाळी आपण किती 7 वाजता निघालो. 7:20 निघालो आपण सकाळी. हा. आता वाजले किती, 11 11:30 पर्यंत पोहोचलो आम्ही रत्नागिरीला. एवढं कोर्ट आहे. अरे वा. इकडे 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 कुशीत या. बाय बाय. ही आमची नैना बहीण ना, नैना बहीण. लकीला. नैना बहीण बसले मागं. आता बऱ्याच दिवसांनी भावाच्या गाडीत बसले. आंदोलन केलं होतं, रस्त्यावरच नाही ते रस्त्याला घालत नाही ते. आता निघालोय सविताईकडे. त्यांच्याकडे एक छोटासा प्रोग्राम होता, तो अटेंड करून लवकर निघायचा आहे. आता हे बाकीचे मेंबर आहे, समोरची रिक्षा दिसते का, त्या रिक्षामध्ये बसलेत. मोठी ताई बसले, छोटी जया बसले. अजून कोण आहे याच्यात. हां, संस्कार त्या गाडीत गेला होता रिक्षामध्ये आणि नैना आमच्या गाडीत आली आहे.
फिनोलेक्स अकॅडमी इंजिनिअरिंग कॉलेज ना एक आहे फिनोलेक्स. तेच मी बोलते, बोलले नाही का रोडला आहे. हा. रत्नागिरी विमानतळ इथून दिसणार नाही आपल्याला ते, जवळ आहे इथून. रिक्षा पुढे चालले, आम्ही मागून मागून चाललोय. रिक्षा आपला रस्ता दाखवते कसं जायचं ते. बाजूचा निसर्ग किती भारी आहे बघा. माडाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, काजूची झाडं आहेत. किती चांगलं पाणी असतं ना भरपूर मग. हा पाणी भरपूर उन्हाचं पण असतं पाणी एकदम भैया आहे. इकडे राहायला मस्त. मस्त डायरेक्ट बांद्रे टच करतात. नाही ना, जागा घेतो इकडे एक 4-5 एकर जागा घेऊन ठेव. हा? 4-5 एकर जागा घेऊन ठेव. इकडे म्हणजे राहायला असं चांगलं. नाही, वातावरण भारी आहे पण वातावरण चांगलं आहे. मस्त वाटते तो. मग असा रस्ता उकशील आहे वाटतं असा. हा असा रस्ता उपशील आहे, असा सेम उपशील आहे रस्ता. जसं हे आहे म्हणजे गाव. चढ चढ उतर असं आहे. मी बोललो शॉर्टकट आहे म्हणून बोललो तिकडून येऊ. आता फायनली पोहोचलोय ताईच्या गावी. हे आमचे सविताईचं गाव आहे. त्याच्या गावाचं नाव आहे केळे आणि यांची वाडी बघायला ना एकदम खूप छान आहे. आजूबाजूला निसर्ग आहे पूर्ण, शेती आणि शेतीच्या मधीत त्यांचं घर आहे. नक्की कुठे आहे? कसं काय तुम्ही आता माटवा कुठून आलाय? बघ दादाला माहिती वाटतं. काय माहिती दादा अंदाज पंचे. भारी गाव आहे बघा. आजूबाजूला घनदाट जंगल आहे आणि घनदाट जंगलाच्या मध्येच गाव आहे यांचं वाडी. हे आमच्या ताईचं गाव आहे. कोणतं गाव? केळे आहे ना? केळे गाव आहे बघा. आजूबाजूला मोठी मोठी आंब्याची झाडं आहेत. खूप छान गाव आहे. एवढं भारी गाव आहे ना, छान वाटतंय वातावरण. सगळं हिरवगार, जंगलाच्या मध्येच गाव. खूप छान वाटतंय. चालताना असं वाटतं की समोर जंगल असेल पण पुढं गाव आहे. आम्ही गाडी वरती पार्क केली, तिथून निघालो होतो कारण घरपर्यंत गाडी जात नाही त्याच्या. हे त्यांचं घर आहे. ऍक्च्युली हे लोक असतात खंडाळ्याला, त्याच्यामुळे गावी छोटं घर आहे. खंडाळ्यात त्यांचं मोठं घर आहे. घराच्या समोर बघा शेती केली, भात लावले. किती भारी वाटते बघा. घराच्या समोरच शेती आणि भात कसं हलतंय बघा वाऱ्याने. ते गाणं आहे ना काहीतरी डोलतंय, तसंच आहे बघा कसं वाऱ्यात डोलतंय भात. पलीकडे वाडी वाटते कोणतरी, समोर डोंगर आहे. म्हणजे खरोखर हे निसर्गरम्य वातावरण आहे. वाव, मस्त, छान वाटतं. कार्यक्रम छोटाच होता त्याच्यामुळे कार्यक्रम संपून निघालो. हा रान कोंबडा बघा गेला वाटतं. गेला दिसतं का रान कोंबडा? तो का वरती बसलाय.